नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यापुढे मी एक विषय घेऊन आलेले आहे। लास्ट इयर मागचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पहिले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पहिल्या 4 मधले कोणते होते त्याच्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला अगदी नीट स्कोअर प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगितला होता आणि 2023 मधला आणि 2024 मध्ये एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते। आणि आजचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता इथे मी अगदी स्क्रीनवरती काढलेला आहे की नीट 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 फॉर रँक पहिले 5 ते 8 म्हणजे हे 5, 6, 7, 8 आणखीन परत मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 4 मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र आपल्या MBBS गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कोअर सांगणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे। तो हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। ते तर मी पूर्ण अगदी काढलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। राऊंड पूर्ण मी केलेला आहे। एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 फॉर रँक 5, 6, 7, 8 MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र असं ह्याच्याबद्दल अगदी मी पूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे अगदी स्क्रीनवरती झूम करून मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं नाव, कॅटेगरी आणि ह्याच्याबद्दल अगदी पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। इथे मी कॅटेगरी काढलेली आहे आणि हे तुम्ही कॉलेज पाहू शकता। इथे टॉप टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई हे एक कॉलेज काढलेलं आहे। नेक्स्ट कॉलेज तुम्ही ते पाहू शकता कूपर मेडिकल कॉलेज, त्यालाच HBT मेडिकल कॉलेज असंही म्हणतात। आणि थर्ड आहे मेडिकल कॉलेज इन नागपूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नागपूर। आणि फोर्थ आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज इन ठाणा। ह्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की 2023 मध्ये किती स्कोअर गेला होता प्रत्येक कॅटेगरी वाईज आज तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना लक्षात येईल की आपल्याला किती मार्क आहेत आणि आपल्याला कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। ओके, तर इथं तुम्ही जनरलचं मी काढलेलं आहे फर्स्ट ओपन कॅटेगरीचं। तर इथं मार्क तुम्ही पाहू शकता टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबईबद्दल मी सांगत आहे। तर ओपन कॅटेगरीचा 647 आहे आणि OBC तुम्ही पाहू शकता 630, तर EWS आहे 637 आणि SC कॅटेगरीचा पाहू शकता 559। ओके, आणि नेक्स्ट तुम्ही आणखीन कॅटेगरी मी तुम्हाला अगदी पूर्ण झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की आपली कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्याला मार्क मिळू शकतात ते। 2023 मध्ये सीट लागली होती। ST कॅटेगरीचं पाहू शकता 439, विजेचं पाहू शकता तुम्ही 609, NTBचा पाहू शकता 584 आणि NTCचा इथं दिलेला आहे 624 आणि NTDचा 630। तर हे झालं पूर्ण अगदी टोपीवाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन मुंबई याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीवर स्कोअर काढलेला आहे। ओके, आता नेक्स्ट तुम्ही कॉलेज मी तुम्हाला आणखीन एक इथे दाखवतो इथे मार्क करून की कूपर मेडिकल कॉलेज मुंबई याच्याबद्दल पण तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सांगणार आहे। तर ओपनचं इथे पाहू शकता 642, OBCचा मी इथं काढलेला आहे तर 625 आणि EWSचा इथे पाहू शकता तुम्ही 635। ओके, आणि नेक्स्ट कॅटेगरीचा इथे मी आणखीन एक काढलेला आहे तर इथं SC कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता इथे 550, ST कॅटेगरीचा 425, विजेचा 586, तर NTBचा पाहू शकता 599, तर NTCचा पाहू शकता 613, तर NTDचा पाहू शकतो 639। तर हे पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज तुम्हाला प्रत्येक मार्क मी प्रत्येक कॉलेज वाईज सांगत आहे की लक्षात येईल की तुम्हाला आपल्याला किती मार्क मिळतील आणि आपलं कोणतं कॉलेज मिळेल आपल्याला गव्हर्नमेंट सीट। ओके, आणि नेक्स्ट कॉलेज इथं मी आणखीन काढलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नागपूर। ओके, तर तिथेही तुम्ही ओपन कॅटेगरीचं मी इथं काढलेलं आहे। ओपन कॅटेगरीचंही तुम्ही इथे पाहू शकता की लक्षात येईल किती गेलेला होता लास्ट इयर 2023 मध्ये 635ला ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि OBCचं पाहू शकतो आपण 623, तर EWSचा इथं काढलेला आहे 630 आणि SC कॅटेगरीचा पाहू शकतो 566, त्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स अलाउड झाली होती। आणि नेक्स्ट कॅटेगरी मी इथं आणखीन काढलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता ST कॅटेगरी। तर इथे नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेजला ST कॅटेगरीला 442ला सीट अलाउड झाली होती आणि विजेचं पाहू शकता 596, NTBचं इथं काढलेलं आहे 573, तर NTCचा काढलेला आहे 606 आणि NTCचा काढलेला आहे 634। तर हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नागपूर याच्याबद्दल अगदी पूर्ण तुम्हाला कॅटेगरी वाईज 2023चा मी कट ऑफ सांगितला आहे। आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता राजीव गांधी मेडिकल कॉलेज इन ठाणा ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला ओपन कॅटेगरीचं मी ते दाखवत आहे कितीला ॲडमिशन झालं होतं विद्यार्थ्याला, तर 637ला ॲडमिशन झालं होतं। आणि OBC कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकतो 618, EWSला 625 आणि SC कॅटेगरीला 539 मार्काला विद्यार्थ्याला तिथे सीट्स अलाउड झाली होती ठाण्यामध्ये।
ओके. आणि नेक्स्ट तुम्ही कॅटेगरीचं पाहू शकता. ST कॅटेगरीचं पाहू शकता 415, विजेचं पाहू शकता 583, NTBचं पाहू शकता 559, NTCचं पाहू शकता तुम्ही 599 आणि NTDचा विचार केला तर 625. तर हे झालं पूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन ठाणा, राजीव गांधी मेडिकल कॉलेज इन ठाणा. ह्याच्याबद्दल पूर्ण अगदी तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्ण सांगितलं आहे. आणि इथे प्रत्येक एक्सपेक्टेड 2024चा काय जाऊ शकतो तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज आहे. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही एक्सपेक्टेड गेल्या वर्षी जे होते मार्क त्याच्या तुम्ही पाच मार्क तुम्ही ॲड करून चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सेफ स्कोर किती असू शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पहिल्या 10 मधले जे कॉलेज आहे त्याच्यामधला. ओके. आणि हे पूर्ण अगदी लिस्ट काढलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना आणखीन डाऊट आणि शंका आहे तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. आणि आता आमचा सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मला मेसेज टाका डॉक्टर सरोज, आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ह्याच्यावरती तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकून पण पेड काउन्सिलिंग आम्ही जॉईन करायचं आहे असं तुम्हाला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि अधिक माहिती पूर्ण विचारू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल किंवा 150 किंवा 200, 250 असे मार्क्ससुद्धा पडले आहेत विद्यार्थ्यांना, म्हणजे एकंदरीत आन्सर की पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की आपल्याला काही कारणास्तव निगेटिव्ह मार्किंग झालेले आहेत आणि मार्क जर कमी येत असतील आणि त्या विद्यार्थ्याला MBBSच करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आता मी चेन्नईमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 15 कॉलेजेस आहेत चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये. तर तिथे एकदम कमी बजेटमध्ये आणि कमी मार्कामध्ये मी स्वतः जाऊन ॲडमिशन करून देते. ज्या काही विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे पण स्कोर कमी आहे तर डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि ते स्वप्न मी पूर्ण करून देणार तुमचं कमी बजेट आणि कमी मार्कावरती. तर ज्या काही विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला तुमचे नवीन नवीन सगळे डाऊट्स प्रत्येक पॅथीमधले, म्हणजे जसं MBBS, BMS, BHMS, BUMS, वेटरनरी किंवा फिजिओथेरपी, ह्या सगळ्या मेडिकल फील्डमधल्या ज्या आहेत आपल्या फील्ड्स त्याच्यामध्ये सगळ्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲडमिशन करून द्यायचं 100% चान्स सांगते. तर ओके मित्रांनो, एवढंच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहता येतील. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.